कॉकरोच जनता पार्टी म्हणजेच सीजेपी सध्या देशभरात प्रचंड चर्चेचा विषय ठरली आहे. सध्या सोशल मीडियावर झपाट्यानं वाढणाऱ्या या पक्षाची काही खाती अचानक बंद करण्यात आल्याची माहिती समोर आल्यानंतर सध्या इंटरनेटवर एकच खळबळ उडाली आहे. अनेक तरुणांनी यावर संताप व्यक्त केलाय, तर काहींनी ही कारवाई आवाज दाबण्याचा प्रयत्न असल्याचं म्हटलंय. अभिजित दिपके नावाच्या तरुणानं सुरू केलेली ही चळवळ सुरुवातीला विनोद आणि उपरोधातून सुरू झाली होती. बेरोजगारी, महागाई, पेपरफुटी, नोकऱ्यांचा अभाव आणि तरुणांच्या वाढत्या नाराजीवर हा पक्ष सोशल मीडियाच्या माध्यमातून आवाज उठवत असल्याचं सांगितलं जात होतं. त्यामुळे या पक्षात काही दिवसातच लाखो तरुण चळवळीशी जोडले गेले आणि तिचे व्हिडिओज, पोस्ट आणि घोषणांनी इंटरनेटवर धुमाकूळ घातला. त्यामुळे आता अनेकांच्या मनात एकच प्रश्न निर्माण झालाय, तरुणांच्या नाराजीवर उभी राहिलेली ही सीजेपी पुढच्या काळात खरंच मोठं राजकीय आव्हान बनणार का? आणि सोशल मीडियावर गाजणारी ही लाट भविष्यात भाजपची सत्ता उलटवून टाकू शकेल का? सीजेपीला नेमकं घाबरतंय कोण? याबद्दलची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी प्रथमेश. तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच बाहेर. म्हणजे काही दिवसांपूर्वी सुप्रीम कोर्टातील जज सूर्यकांत यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे सोशल मीडियावर प्रचंड संताप निर्माण झाला. बेरोजगार तरुणांना कॉकरोच सारखी उपमा दिल्याचा आरोप झाल्यानंतर इंटरनेटवर मीम्स, रील्स आणि प्रोटेस्ट कॉन्टेंटचा अक्षरशः पूर आला. याच वातावरणातून अचानक कॉकरोच जनता पार्टी म्हणजेच सीजेपी नावाची एक व्हर्च्युअल चळवळ समोर आली. सुरुवातीला लोकांना वाटलं हा फक्त मीम पेज असेल, पण काही दिवसातच या पेजने लाखो फॉलोअर्स मिळवले, मेंबरशिप सुरू केल्या, मॅनिफेस्टो प्रसिद्ध केला आणि स्वतःला व्हॉइस ऑफ लेझी अँड अनएम्प्लॉयड म्हणत भारतातील त्रासलेल्या जेनझीला एक प्रकारचं डिजिटल आयडेंटिटी दिली. अभिजित दिपके नावाच्या तरुणाने 16 मे 2026 ला पक्ष सुरू केला आणि काही दिवसातच इंस्टाग्रामवर बीजेपी पेक्षाही जास्त फॉलोअर्स मिळवल्याच्या बातम्या समोर येऊ लागल्या. लोकांना ही गोष्ट इतकी कनेक्ट झाली कारण भारतात गेल्या काही वर्षात बेरोजगारी, पेपर लीक, महागाई, जॉब्स, कमी पगार, कामगारांना काढून टाकणं, एक्झाम स्कॅम्स असे प्रकार खूप वाढले होते. त्यामुळे अनेक तरुणांना वाटत होतं की आत्ताचे राजकीय पक्ष त्यांच्या प्रश्नांवर बोलतात, पण तरी देखील ग्राउंड रियालिटी बदलत नाही. त्यामुळे सटायरच्या माध्यमातून सिस्टीमवर हल्ला करणारी अशी एखादी चळवळ पाहिजे आणि हीच संधी मिळून कॉकरोच पार्टी जनतेमध्ये व्हायरल होऊ लागली. त्यानंतर बीजेपीने स्वतःला सेक्युलर, सोशलिस्ट, डेमोक्रॅटिक, लेझी असं टॅग दिलं आणि युवकांची पार्टी, युवकांसाठी असा टोन ठेवला. सुरुवातीला मीम्स आणि जोक्स म्हणून सुरू झालेली ही गोष्ट नंतर मोठ्या चर्चेचा विषय बनली, कारण लाखो लोकांनी ती फक्त एंटरटेनमेंट म्हणून नाही तर प्रोटेस्ट म्हणून शेअर करायला सुरुवात केली. अनेकांना वाटलं की ह्या खरं तर मध्यमवर्गीय आणि जिंजीच्या मनातल्या व्यथा आहेत. त्यासोबतच मंडळी, सीजेपी म्हणजे काय हे समजून घेण्यासाठी भारतातल्या आजच्या सोशल मीडिया पॉलिटिक्सकडे बघावं लागतं. पूर्वी राजकारण सभा, पोस्टर्स आणि टीव्ही डिबेटवर चालायचं, पण आता इंस्टाग्राम रील्स, युट्यूब शॉर्ट्स, मीम्स आणि इन्फ्लुएन्सर्स नॅरेटिव्ह राजकारण बदलत आहेत. सीजेपी हाच त्या नव्या युगाचा प्रोडक्ट आहे. ही पार्टी ट्रॅडिशनल अर्थाने रजिस्टर्ड पॉलिटिकल पार्टी नसून एक व्हर्च्युअल चळवळ म्हणून समोर आली आहे. पण तिचं व्हायरल होण्याचं कारण म्हणजे तिने नेमक्या त्या इमोशन्सवर हात ठेवला ज्यामुळे भारतातला तरुण वर्ग आधीपासूनच नाराज होता. बेरोजगारीचा प्रश्न हा त्यातला सगळ्यात मोठा मुद्दा आहे. भारत जगातील सर्वात मोठी युवा पॉप्युलेशन असलेला देश आहे, पण लाखो तरुण डिग्री घेऊनही नोकरीशिवाय फिरत आहेत. स्पर्धा परीक्षांमध्ये पेपर लीक्स, भ्रष्टाचार आणि कॉन्ट्रॅक्ट हायरिंगमुळे फ्रस्ट्रेशन वाढत चाललंय. याच फ्रस्ट्रेशनला सीजेपीने ह्युमर आणि सटायरच्या माध्यमातून एक्सप्रेस केलं. तुम्ही आम्हाला कॉकरोच म्हणत असाल तर आम्हीच आता कॉकरोच जनता पार्टी बनवतो, हा त्यांचा सिम्बॉलिक मेसेज होता. अभिजित दिपके हा मूळचा छत्रपती संभाजीनगरचा असल्याचं विविध रिपोर्ट्समध्ये सांगितलं गेलं आहे. तो आधी डिजिटल मीडिया आणि पॉलिटिकल कम्युनिकेशन मध्ये काम करत होता. या रिपोर्ट्सनुसार त्याचे संबंध अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पार्टीशी होते आणि तो सोशल मीडिया व्हॉलेंटियर म्हणून जोडला गेला होता. त्यामुळे अनेकांनी सीजेपी प्युअर सटायर नसून पॉलिटिकल मेसेजिंग एक्सपेरिमेंट असल्याचंही म्हटलं. मात्र दिपके आणि त्याच्या टीमने सतत सांगितलं की चळवळ मुख्यतः बेरोजगार युथचा आवाज आहे. सीजेपीचं मॅनिफेस्टो देखील पूर्णपणे कन्व्हेन्शनल पॉलिटिकल डॉक्युमेंट सारखं नसून सॅटॅरिकल टोन मध्ये लिहिलेला आहे. त्यात ट्रान्सपरन्सी, बेरोजगारी, करप्शन विरोध, युथ रिप्रेझेंटेशन, मेंटल हेल्थ, डिजिटल फ्रीडम आणि सरकारच्या नॅरेटिव्ह पॉलिटिक्सवर टीका अशा गोष्टी होत्या. या पक्षाचा सर्वात धक्कादायक बाब म्हणजे तिची वाढ. म्हणजे काही दिवसातच या पक्षात लाखो फॉलोअर्स जोडले गेले. इंस्टाग्रामवर त्यांनी बीजेपी पेक्षा जास्त फॉलोअर्स मिळवल्याच्या बातम्यांनी तर मीडियामध्ये अक्षरशः खळबळ उडवली. हे फक्त फॉलोअर्सचं युद्ध नव्हतं, हे नॅरेटिव्ह पॉवरचं उदाहरण होतं. कारण राजकीय पक्ष अजूनही टीव्ही बातम्या आणि रॅलीजमध्ये अडकलेले असताना सीजेपी सारखी चळवळ मीम कल्चर वापरून तरुणांपर्यंत पोहोचत होती.
आजचा जेन झी पॉलिटिक्सला बोरिंग भाषणांमधून नाही तर शॉर्ट फॉर्म कॉन्टेंट, ह्युमर, सार्कॅझम मधून समजतो. सीजेपीने तेच पकडलं. त्यांनी बेरोजगारीवर मीम्स केले, महागाईवर सार्कॅस्टिक रील्स बनवल्या, पेपर लीक्सवर डार्क ह्युमर कॉन्टेंट टाकलं आणि सिस्टीमवर फ्रस्ट्रेशन व्यक्त करणाऱ्या लाखो तरुणांना एंगेजमेंट दिलं. आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न हा की भारतात ही सीजेपी भाजपासारख्या मोठ्या पक्षाची सत्ता उलटवून टाकू शकते का? भारतामध्ये सध्या बेरोजगारी हा खूप मोठा सामाजिक आणि राजकीय मुद्दा आहे. इंजिनिअरिंग, MBA, UPSC ऍस्पिरंट्स, SSC, रेल्वे आणि बँकिंग एक्झाम्स देणारे लाखो विद्यार्थी वर्षानुवर्ष प्रिपरेशन करत आहेत. पण रिक्रुटमेंट प्रोसेस लांबत चालली आहे. अनेकदा एक्झाम्स कॅन्सल होतात, पेपर लीक होतात किंवा वॅकन्सीज कमी होतात. दुसरीकडे प्रायव्हेट सेक्टरमध्ये ले ऑफ आणि कमी पगारांमुळे युवा वर्ग नाराज आहे. शेतकरी अजूनही MSP, कर्जमाफी, पिकांचे भाव आणि वातावरणामुळे त्रस्त आहेत. त्यात मध्यमवर्गीयांचं महागाईमुळे घर चालवणं कठीण झालंय. अशा परिस्थितीत सीजेपी सारखी चळवळ लोकांना इमोशनल आउटलेट वाटू लागली, कारण ती लोकांच्या रागाला विनोदाच्या भाषेत व्यक्त करत होती. नेपाळ आणि बांगलादेशच्या उदाहरणांबद्दल बोलायचं झालं तर सोशल मीडियाला घेऊन राजकीय नॅरेटिव्ह तिथे मोठ्या प्रमाणावर प्रभावी ठरलं होतं. नेपाळमध्ये राजकीय पक्षविरुद्ध जेनझी तरुणांमध्ये मोठी नाराजी निर्माण झालेली होती. भ्रष्टाचार आणि बेरोजगारीमुळे इंडिपेंडंट व्हॉइसेस आणि युथ कॅम्पेन्स जोरात आल्या. बांगलादेशमध्येही सोशल मीडिया आणि मीम्स पॉलिटिक्सने मोठी भूमिका बजावली. टिकटॉक, फेसबुक पेजेस, युट्यूब कॉमेंट्री चॅनल्सवर प्रचार करत होते. तिकडे लोक फक्त मॅनिफेस्टो वाचून नोट करत नव्हते, तर ते इमोशनल नॅरेटिव्हवर रिॲक्ट करत होते. हाच पॅटर्न भारतातही सध्या दिसायला लागलाय. आज रील्स आणि मीम्स पब्लिक ओपिनियन बदलू शकतात असं चिन्ह दिसायला लागलेले आहेत. मात्र इथे एक मोठा प्रश्न निर्माण होतो. सोशल मीडिया पॉप्युलरिटी म्हणजेच खरी राजकीय ताकद असते का? हा खूप महत्वाचा मुद्दा आहे, कारण फॉलोअर्स आणि वोट्स हे दोन वेगळे प्रकार आहेत. सीजेपीकडे लाखो फॉलोअर्स असले तरी भारतासारख्या देशात सत्ता बदलण्यासाठी ग्राउंड ऑर्गनायझेशन, बूथ वर्कर्स, फंडिंग, कास्ट इक्वेशन्स आणि इलेक्ट्रल मशिनरी लागते. बीजेपी सारखा पक्ष अनेक दशकांच्या संघटनात्मक नेटवर्कवर उभा आहे. त्यात भाजपकडे देशभरात मजबूत रिसोर्सेस आणि पक्षबांधणी आहे. त्यामुळे फक्त मीम्स आणि फॉलोअर्स वरून सरकार बदलणं हे सीजेपी समोर मोठं आव्हान आहे. पण याचा अर्थ सीजेपी महत्वाची नाही असा होत नाही, कारण अशा चळवळी लोकांचा मूड रिफ्लेक्ट करतात. त्यामुळे पक्षाची प्रसिद्धी अशीच वाढत गेली तर भाजपसाठी खूप मोठा धोका ठरू शकते, कारण या पक्षाने लोकांचे विचार नाही तर लोकांची भावना पकडली आहे. काही रिपोर्ट्समध्ये असंही म्हटलं गेलंय की सीजेपीच्या एक्स अकाउंटवर रेस्ट्रिक्शन आलेत. अनेक वापरकर्त्यांना अचानक हे खातं भारतात उपलब्ध नाही असा संदेश दिसू लागलाय आणि त्यानंतर सोशल मीडियावर आता एकच खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे ही कारवाई अशा वेळी झाली जेव्हा सीजेपीने इंस्टाग्रामवर लाखो फॉलोअर्स जोडत भाजपापेक्षाही जास्त लोकांचं लक्ष अचानक वेधून घेतल्याची चर्चा सुरू होती. सीजेपीचे संस्थापक अभिजित दिपके यांनी यावर प्रतिक्रिया देताना हा फक्त सोशल मीडियावरील तांत्रिक प्रकार नसून आवाज दाबण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप केला. त्यांच्या म्हणण्यानुसार पक्षाची लोकप्रियता झपाट्याने वाढत असल्यामुळे ही कारवाई करण्यात आली. काही समर्थकांनी तर एक खातं बंद झालं तरी हजारो नवीन खाती उभी राहतील अशा घोषणा देत सोशल मीडियावर मोहिमा सुरू केल्या. दरम्यान काही वृत्तांमध्ये सीजेपीच्या इंस्टाग्राम खात्यावरही हॅकिंगचे प्रयत्न झाल्याचं सांगण्यात आलंय. त्यामुळे समर्थकांमध्ये आणखी संताप निर्माण झालाय. अनेक तरुणांनी ही कारवाई अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरचा हल्ला असल्याचं म्हटलंय, तर काहींनी याला फक्त नियमभंगावर झालेली नेहमीची कारवाई मांडलं. मात्र यातून एक गोष्ट स्पष्ट झाली की काही दिवसांपूर्वी विनोद म्हणून सुरू झालेली ही चळवळ आता देशभरात मोठ्या राजकीय चर्चेचा विषय बनली आहे. खातं बंद झाल्यानंतर उलट सीजेपीची चर्चा आणखीच वेगाने वाढली आहे आणि सोशल मीडियावर कॉक्रोच इज बॅक सारखे संदेश मोठ्या प्रमाणात फिरू लागलेत. भारतातील सध्याची आर्थिक परिस्थिती बघितली तर मिडल क्लास, लोअर मिडल क्लासवर प्रचंड प्रेशर आहे. महागाईमुळे घरातला साधा खर्च देखील वाढलाय. प्रायव्हेट जॉब्समध्ये जॉब सिक्युरिटी कमी झाली आहे. त्यात AI मुळे फ्युचर बद्दल काळजीच आहे. दुसरीकडे लाखो तरुण सोशल मीडियावर लक्झरी लाईफस्टाईल पाहतात आणि स्वतःच्या रियालिटीशी कम्पेअर करतात. त्यामुळे मानसिक ताण वाढतो. हीच गोष्ट सीजेपीने त्या इमोशनल गॅपला पकडलं. पण सीजेपी खरंच भविष्यात राजकीय ताकद बनू शकते का? सध्या तरी ती मुख्यतः डिजिटल प्रोटेस्ट मुवमेंट दिसते, पण ऍक्च्युअल निवडणूक जिंकण्यासाठी भारतात कास्ट पॉलिटिक्स, धर्म, जाती आणि मतदारसंघातली ताकद खूप महत्वाची असते. सोशल मीडिया इन्फ्लुएन्स हा युजफुल असतो, पण ग्राउंड लेवलला उपयोगाला जास्त येत नाही. मात्र सध्याच्या काळात सगळ्यांकडे मोबाईल असल्यामुळे भविष्यात अशी चळवळ निवडणुका जिंकण्यासाठी महत्वाची भूमिका बजावू शकते. विशेषतः शहरातील युवा वर्गात एका पक्षासाठी विरोधी मत तयार झालं किंवा वाढत गेलं तर अशा डिजिटल चळवळी राजकारण्यांवर प्रेशर तयार करू शकतात. भारताचा इतिहास बघितला तर अनेक मोठे पॉलिटिकल चेंजेस सुरुवातीला विद्यार्थी दशेतच सुरू झाले होते. त्यामुळे युवा वर्गात सत्ता पालटण्याची प्रचंड ताकद असते हे लगेच कळून येतं. त्यामुळे सध्याचं सीजेपीचं भविष्य तिच्या कन्सिस्टन्सीवर अवलंबून असेल. जर त्यांनी ह्युमर पलीकडे जाऊन पॉलिसी डिस्कशन्स, मध्यमवर्गीय लोकांसाठी कॅम्पेन्स आणि राजकीय ताकद निर्माण केली तर त्यांचा प्रभाव हा वाढू शकतो.
नाहीतर ती फक्त एक व्हायरल इंटरनेट मुवमेंट राहू शकते. बाकी मंडळी, तुमच्या कॉक्रोच जनता पार्टीबद्दल काय मत आहे? ती बीजेपीची सत्ता उलथवून लावेल का? याबद्दल तुम्हाला काय वाटतं मला कमेंट करून नक्की सांगा. सोबतच आपल्या विशेष वरीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.